पण काय आहे, संजू पहिल्यांदाच मिळालाय ना. तेवढी दूरदृष्टी म्हणायची तुमची. ऐक, असं प्रचंड जनसमुदाय असणार हजारो लोक नसतील. काय तो इतका कपटीन कुचका माणूस होता, पण तो आपल्यात नसल्यामुळे चांगलंच म्हणावं लागतंय. असू दे. ऐका ना मी काय म्हणतो, तर शोका कुल बंधूंनो, आज संजू शेठ आपल्यामध्ये नाहीत ह्याच्यावर विश्वास बसत नाही. अक्षरशः जिलबी वाटत नाही, ते काढायचं नाही तसं. अक्षरशः गावातून फिरत असताना आम्हाला कळलं की संजू नाही आपल्यात. तो ऊर भरून आलं. अरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा इतका कपटीने नेच माणूस मिळले नाही. भाव काय स्वागत उत्सुक भाषण करताय होय? रडण्याचं ट्रेनिंग उद्या रडण्याचं असं झालं. गेलो झाला कार्यक्रम सगळा. अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा सुप्रसिद्ध हिरा होणे नाही. त्याची त्याला करण्याशिवाय त्यांनी आयुष्यात दुसरं काही केलं नाही. अरे गणा, म्हणजे ह्याला मदत कर त्याला मदत कर, ह्याच्याशिवाय त्यांनी आयुष्यभर काय केलं नाही. म्हणतात ना, जन्म घेणं माणसाच्या हातात आहे, पण मरणं हे परमेश्वराच्या हातात. असो, आज त्याच्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याला मला अत्यंत आनंद वाटतो. की सॉरी गणा, सांगत जा रे मध्ये आधी. भाऊ तुम्हाला सांगा तू असं काय बघतोय माझ्याकडे जाऊन? काय सुखद घटना घडली? अहो पण देश विदेशात जाऊन भाषण करणाऱ्या माणसाला मी सांगितलं तुमचा केवढा अपमान. अरे मी वायबल झालोय, किती झालं विरोधक असला तरी जीवाभावाचा होता तो. तुम्ही 2 मिनिटं खाली बसा, मी सांगतो तुम्हाला. खाली मी बसू? म्हणजे मी उभ्यानीच ऐकणार. उभ्याने ऐका, मी कसं करतोय हा, बघा. तिथंच थांब की. तुम्हाला माझी दिशा कळणार नाही भाऊ, मी हालचाल करून भाषण. अरे रामभाऊ, देशाला दिशा देणारा माणूस. बरं ठीक आहे, फक्त उभा राहा तुम्ही. फक्त आता लक्ष द्या माझं. तुमच्या मागे चुकला तर मी कांठाळी ना. चुकला तर मला त्याच्यात घाला तुम्ही. 2 मिनिट फक्त. अजून सरपण यायचं गणा तर. बा लेडीज अँड जेंटलमॅन्स, शहाणे उठलं मशानभूमीत बाराळायला लागलं. नीट बोलायचं. बरं तुम्ही ऐकून तर घ्या, फक्त ऐकून माझं ऐकून घ्या, मग मला सांगा कसं झालं ते. अरे मैतीला येणारी माणसं आडाणी असतात, गावाकडची असतात. भाव कवा तुमचं सुद्धा खोटं मी पचवून घेतो की हो. गणा, आज जे रामभाऊ बोलणार आहे संजू शेठ बद्दल ते खरंच बोलणार आहे. पण तोच ते म्हणतो खरं बोलायचं नाही. मग माझं मी खोटंच पण ऐकून घ्या की काय. पुढचं रान हाणायचं नाही का ना, नाही तर मी इथं आणीन मशानभूमी. माणसं बोला लेडीज and gentlemen, my uncle is Rambhav, is a very old is gold man.